केला भिवंडी असेल तर पाऊस देखील पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ही क्रिकेटसाठी धोक्याची घंटी नाहीये, परंतु वीटभट्टी उद्योजकांसाठी खूप मोठी धोक्याची घंटी जगदीश सर म्हणावी लागते. तो एक क्रिकेटपेक्षा एक वेगळा विषय आहे. पण आता आपण जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटकडे, जिथे क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं युद्ध मागच्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळालं. आमने प्रीमियर लीग 2026 पर्व 6व मॅच क्रमांक 6वी प्रताप स्पोर्ट फिल्डिंग स्वीकारली टॉस जिंकल्यानंतर. शेवटच्या स्लॉगवर मागच्या ओव्हरमध्ये जर आपण मॅचमध्ये जर विचार केला तर पारसने ते षटक टाकलं, त्या धावा डिफेन्स केला. त्यांचे काकाश्री गणेशजी जोशी यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचा कॅश प्राइज पुरस्कृत केलेले. पारसला विनंती असेल की ते आपण स्वीकारण्यासाठी यायचे. जीपेच्या माध्यमातून ते पे केले जातील. प्रताप स्पोर्टने एक सामना जिंकलाय, त्यांनी गोलंदाजी स्वीकारले. तर समोर आई सावंड देवी संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. त्यांच्यासाठी हा सामना महत्वाचा आहे. मागचा सामना आई सावंड देवीला जिंकता आलं नाही, कारण की सप्तम दलवीची विकेट तो गोल्डन डकचा शिकार झाला होता. त्यानंतर खंडूची देखील विकेट गेली, त्यामुळे धावा झाल्या नव्हत्या. पहिले षटक शुभम, समोर स्ट्राइक एंडवर खंडू. मागच्या मॅच मध्ये ही सलामीची जोडी तुटली आणि त्याच्यानंतर धाबा बनवता आल्या नाही. हेच कारण होतं की त्यांना सामना जिंकता आला नाही. विजेता संघ समोर गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल गोलंदाज शुभमचा खंडूसाठी. खंडू रे खंडू, आता किती चेंडू बाहेर पाठविल याकडे आता सर्वांच्या नजरा आहेत. अनुभव भरपूर आहे. अनुभवाची चावी जर तुमच्या खिच्यामध्ये असली तर यशाचा कोणताही दरवाजा तुम्ही उघडू शकता. आणि तशा पद्धतीने बॅटिंग होईल का खंडूच्या माध्यमातून. मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेलाय. पहिलाच बॉल फुल टॉच होता, एक्स्ट्रा कव्हर मधून लॉफ करत असताना नेत्रदीपक चौकार. पहिल्याच बॉलवर 4 धावा. आपल्याला पाहायला मिळालं अगदी फुल टॉच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बॉटमॅनचा वापर करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पाठवला. चौकारांनी या डाबाला सुरुवात होती. चांगली सुरुवात केली. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर पूर्ण करायचे आहेत, कारण का यानंतर अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. भूषणचा दुसरा बॉल खंडूसाठी फुल टच होता ऑन साइडला. शुभमचा बॉल होता ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर संपर्क करू शकले नाहीयेत. पायावर जाऊन अदलला होता. लेग स्टंपवर लाईन पाहायला मिळाली. एक सिंगल धाबी ते. बॅटचा संपर्क झालाय. थोडीशी चर्चा पंचांनी केली स्क्वेअर लेग पंचांची आणि सांगितलं की लेग बाय नाही तर बॅटचा संपर्क झाला होता. 2 बॉल मध्ये 5 धाबा आलेत बॅटिंग करत असताना आई चावंड देवीच्या खात्यामध्ये. सत्यम दलवी मागच्या हंगामातील विजेता कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु मागच्या सामन्यामध्ये तो 0वर बाद झाला होता. चौकारांनी षटकार हॅट्रिक साठी आयवा जेलसाठी अनंत जोशी यांच्या माध्यमातून पैशाचा पाऊस या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर पिच होता, समोर लॉफ केलाय, फटका बसलाय. पुन्हा एकदा सत्यम दलवी दुसऱ्यांदा बाद झालाय. त्याला खातं उघडण्यासाठी घाम फोडलाय आमने प्रीमियर लीग मध्ये. मागच्या स्पर्धेचा मागच्या हंगामाचा जो हिरो कॅप्टन होता तो तब्बल 2 वेळा 0वर बाद झालाय. आता रंगनाथ बारशी सांगत असतील का मागच्या वर्षाचा विनर कॅप्टनला मी माझ्या संघात घेतलं, परंतु तो तब्बल 2 वेळा 0वर बाद झालाय. चांगला चेल पाहायला मिळाला. ओव्हर पिचला लॉप करत असताना लॉंग ऑन मध्ये तो चेल जे जालं रचलं होतं गोलंदाजी करत असताना शुभमने त्या जाल्यामध्ये सत्यम दलवीला अडकवलं आणि 5व्या धावसंख्येवर पहिला झटका लागलाय आई चावंड देवी टीमला. नवीन बॅटर विजय शुभम ब्रायटन ओव्हर द विकेटने
तिसरा बॉल, गतीचा भन्नाट वापर केला, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता, हेच सांगत असताना वाईटचा इशारा आलाय. कधी कधी गती वाढवण्याच्या नादामध्ये लाईन थोडीशी खराब होते किंवा लेन देखील वाढली जाते. आपण सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो. यावेळीच गती वाढवण्याचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा धाव खर्च केली. ओव्हर द विकेटने विजयसाठी. लेन चांगली होती, फुल टच बॅटवर घेतला, हलक्या हाताने समोर ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका, सिंगल येते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, ओव्हर थ्रो, खराब क्षेत्ररक्षण, दुसरी धाव देखील पूर्ण होते. मागच्याच आठवड्यामध्ये आनगाव या ठिकाणी झालेली स्पर्धा खूपच चर्चेत राहिली, तिची देखील आपण उल्लेख करूयात. एक बॉल मध्ये 6 धावांची गरज, एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव सुरू केली, थ्रो झाला आणि तो थ्रो बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 6 धावा पूर्ण झाल्या आणि आगरीपाडा संघ तिथे जिंकला होता. ओव्हर थ्रोच्या रूपाने देखील धावा कधी कधी महागात पडतात. या क्रिकेटच्या पटलावरती एक एक धावासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. पुढचा बॉल, यावेळेस ऑन साइडला हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीयेत, डीप मधून पोहोचतील. वन बाउन्स उचली होते तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्या होत्या. परिणाम विकेटचं पतन, धावच्या रूपाने दुसरा झटका. मिस्टर कोब्रा यांचं नृत्य देखील आपण व्यासपीठाच्या समोर पाहिलं, त्यांचं देखील धन्यवाद. धावच्या रूपाने दुसरा झटका लागत असताना आई चावंड देवी टीमला सत्यम दलवी बाद झाले, त्याच्यानंतर विजय देखील बाद झाला आणि आता खंडूची साथ देण्यासाठी चौथ्या क्रमांकाचा बॅटर हितेश. टीमची धावसंख्या 9 वर स्थिरावली आहे. पहिले षटक अजूनही प्रगती पथावर आहे. हा सामना आई चावंड देवीसाठी खूप महत्वाचा आहे, कारण का सुरुवातीचा पहिला सामना त्यांनी गमावलाय, तर दुसरीकडे गोलंदाजी करणारी टीम प्रताप स्पोर्ट्स संघाने पहिला विजय त्यांच्या खात्यामध्ये मागच्या सामन्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालं. हितेश स्ट्राईकवर फ्लिक करण्याचा प्रयत्न, स्थिर जागेवरून अपील जरूर केली आहे. लेग बायच्या रूपाने सिंगल धाव आली होती. ओव्हर थ्रो डायरेक्ट हिट झाले, नॉस्ट्रिक इनवर, सिंगल धाव येते. लेग बायच्या रूपाने सिंगल धाव आली आहे. एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 10 वर. 2 विकेट, 10 धावा जरूर जमा झालेत, परंतु 2 विकेट गेलेत आणि येथून अजूनही 4 ओव्हरचा खेळ शिल्लक असताना विकेट टिकून बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या विकेटसाठी खंडूला आणि त्याचबरोबर बॅटर हितेशला पार्टनरशिप करावी लागेल. वेळेचं बंधन असेल, मॅच सुरू ठेवायचे, वेळ कोणासाठीच थांबत नाहीये. जो वेळेचा वापर चांगल्या पद्धतीने करतो तो आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. तुम्ही आम्ही सर्वजण आपण थांबू शकतो, परंतु उगवलेला सूर्य कोणासाठीच थांबू शकत नाहीत, कारण का यानंतर अजूनही 2 मॅचेस शिल्लक आहेत आणि त्या आपल्याला आज पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 4 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. पहिले षटक समाप्त झाले, 10 धावा देत असताना 1 विकेट आणि त्याचबरोबर दुसरी विकेट धावबादच्या रूपाने देखील या ओव्हरमध्ये आले. 2 विकेट 10 धावा. सुरुवात चांगली झाली गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. प्रताप स्पोर्ट्स संघ चंद्रकांत बारशे यांनी पुरस्कृत केलेले आहे. अर्जुन चोरगे हे टीमचे कॅप्टन आहेत. अरुण चोरगे टीमचे कॅप्टन आहेत. चंद्रकांत बारशे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ. 1 विजय त्यांच्या खात्यामध्ये आहे आणि दुसऱ्या मॅच मध्ये सध्या त्यांची कामगिरी चांगली पाहायला मिळते. पिटूचं षटक, आउटफील्ड मध्ये 3 क्षेत्ररक्षक, 1 डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ठेवले गेले राईट हँड बॅटर साठी. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी प्रणयवर दिली गेली. समोर हितेश, राईट हँड ओव्हर द विकेटने हितेश साठी. पहिलाच बॉल फुल टच ऑन साइडला, बॅट क्लोज करत असताना पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल येते.
फुल बॉल होता, त्यावर मोठा फटका जरूर आला असता, परंतु एम्पायरने बिमरसाठी DRSचा वापर केलाय. फुल बॉलची आपण चर्चा करत होतो की फुल बॉलवर एखादा मोठा फटका आला असता, परंतु बॅट थोडीशी क्लोज केली, ओपन बॅटने पुल करता आलं नाहीये. आता ऑनफिल्ड एम्पायरने DRSचा वापर केलाय बिमरसाठी. फेअर डिलिव्हरी. 11 धावा. दुसरं षटक सध्या सुरू आहे. समोर खंडू वैयक्तिक 5 धावांचं त्याने योगदान दिले. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. ऑन साइडला खेचलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधून चेंडू जाईल वन बाउन्स बाउंड्री पलीकडे. चौकार येतोय मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना कंट्रोल पुल शॉट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाही, मिड विकेट डीप मध्ये ठेवले आणि अगदी मधोमधून चौकार मिळवलाय. गॅप चांगला शोधला, रिकामी जागा भरा अशा पद्धतीने ही जागा भरून काढली बॅटर खंडूने आणि चौकार प्राप्त केले. या इनिंगचा त्याच्या बॅटमधून आलेला दुसरा चौकार. 2 विकेट गेलेत आणि आता खंडूला चांगली बॅटिंग करावी लागेल. विकेट टिकून बॅटिंग करणं गरजेचं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतलेत, म्हणजेच काय तर तलवारी सोबत तुमच्या हातामध्ये आता ढाल पाहिजे, तरच एक चांगलं टार्गेट धाव फलकावर उभं होऊ शकतं. प्रणय राईट हँड ओव्हर द विकेटने खंडूसाठी. यावेळेस सालक्या त्याने उडवलाय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक डीपचा पोचतोय, कॅच सुटलीये. कॅच अगदी सोपी पोचला होता प्रतीक, त्याच्या माध्यमातून खंडूला जीवनदान मिळतंय. खंडूची कॅच सुटलीये. योगदान मिळत असताना 2 धावा पूर्ण होतील. कॅच ही गोष्ट देखील क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्वाची आहे. तुमच्याकडे चांगले फलंदाज असतील, उत्कृष्ट गोलंदाज असतील, परंतु क्षेत्ररक्षण करणारे डिपार्टमेंट जर चांगलं नसलं तर एखादा सामना, एखादी मॅच जिंकणं कठीण जातं. म्हणून क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नाहीये, हा 11 खेळाडूंचा खेळ आहे, हा सांघिक खेळ आहे. आणि या सांघिक खेळाचा वैयक्तिक कधी गर्व करू नका, कारण संपूर्ण समुद्राचा विचार केला तर संपूर्ण समुद्र पृथ्वीला डुबवू शकतो, परंतु एका तेलाच्या थेंबाला डुबवण्याची क्षमता त्याच्याकडे नसते. खंडूला जीवनदान मिळालंय. फ्लिक केलाय ऑन साइडला, चांगला फटका. गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे डीप मधून, परंतु डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते. काय स्ट्रोक सजवला होता खंडूने, चांगला स्ट्रोक होता, अगदी पायावर टाकला होता, चांगले इल्युवेशन. सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 18 वर. ज्यांनी बॉल अडवला, मैदानामध्ये पाठवला, त्यांचं ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून धन्यवाद. हितेश स्ट्राईक वर, अकुट टप्पा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न अगोदरच, पण जर विचार केला तर बॅटर खाली झुकला होता. वाईटचा इशारा आलाय. गतीचा वापर केला, परंतु स्टंप पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. खर्च करू नका, बॅटर बाद झाल्यानंतर लगेचच नवीन बॅटरला देखील मैदानामध्ये पाठवायचंय. आणि आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे जर विचार केला तर 1 मिनिटाच्या आत डगआउट मधून बॅटर क्रीज पर्यंत पोहोचला पाहिजे. आपण श्रीलंकेच्या कॅप्टनने मला वाटतं तो प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता आणि त्यावेळेस त्या फलंदाजाला बाद केलं होतं. त्यामुळे 1 मिनिटाच्या आत तुम्ही क्रीज मध्ये येणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या एका नियमाची आपण चर्चा करू, तो नियम अजूनही अंमलात आणलेला नाहीये. गोलंदाजाला देखील ती सूचना असते की त्यांनी देखील 1 मिनिटाच्या आत गोलंदाजीला सुरुवात करायची असते. अजून 3 ओव्हर शिल्लक आहेत. 2 ओव्हर मध्ये धाबा 25 चांगले टार्गेट सेट झाले, परंतु 3 विकेट गेलेत, नुकसान भरपूर झाले विकेटचं. खंडूची कॅच सुटली आहे. खंडू खेळपट्टीवर आहेत, मोठे फटके सजवण्यासाठी त्याला ओळखले जातो आणि त्याची साथ देण्यासाठी आता नवीन बॅटर देवेन. तिसरे षटक, पहिलाच बॉल पायावर जाऊन अदललंय, अपील जरूर केली आहे, सहमती नाहीये. लेग बायच्या रूपाने सिंगल दाबा येईल. LBWचा आपण विचार केला तर पिचिंग कुठे झाली आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग होणं गरजेचं असतं किंवा विकेट टू विकेट पिचिंग होणं गरजेचं असतं. इम्पॅक्ट कुठं आहे, नो बॉल आहे की नाही, हाईट किती आहे, या 4-5 गोष्टींचा विचार केला जातो.
लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग असेल तर पुढच्या गोष्टींचा विचारच केला जात नाहीये आणि ज्यावेळेस तिसऱ्या पंचांची मदत होते त्यावेळेस सॉफ्ट सिग्नल काय आहे याचा देखील विचार करावा लागतो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर विचार केला तर आमचे मुख्य पंच रॉकी सर आणि धर्मेश सर यांना आहे. खूप वर्ष क्रिकेट खेळलेत, खूप वर्ष पंचगिरी त्यांनी केले आणि प्रत्येक खेळाडूला नियमांचा वापर करत असताना न्याय देण्याचं काम करतात. मिड विकेट डीप मध्ये काव कॉर्नर ठेवला गेलाय. त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक डीप कव्हर देखील ठेवला गेले देवेंसाठी. शुभम यावेळेस ऑन साइडला बॅट फिरवली ती स्विंग करण्याचा प्रयत्न, पुन्हा शरीरावर जाऊन चेंडू हदलला, सिंगल येते. धावा जरूर चांगल्या जमा केलेत परंतु विकेट देखील 3 गेलेत आणि इथून खंडूची विकेट महत्वाची असेल. विकेट टिकून जर ठेवली तर अजून एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. 5 ओव्हरमध्ये 50च्या वर टार्गेट सेट झालं तर ते धावा चेस करणं थोडंसं या मैदानामध्ये कठीण जाताना आपल्याला मागच्या 2 सामन्यामध्ये पाहायला मिळालं. शुभमचे वैयक्तिक दुसरं षटक, सांघिक तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं. उर्दू विकेटने खंडूसाठी ओव्हर पिच होता, समोर उडवलाय, लॉफ करत असताना डाऊन द ग्राउंड हा चेंडू मैदानाच्या बाहेर बॅनरला हिट करत असताना हा षटकार ठोकलाय खंडूने. टीमची धावसंख्या 33 वर. खंडूसाठी हा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. चौथा झटका लागलाय टीम आई चावंडा देवीला. चौथी विकेट 33 या धावसंख्येवर. 7 बॉल फेस केलेत, 18 धावांचे योगदान, त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार. 200च्या प्लस स्ट्राईक रेटने बॅटिंग केली खंडूने. महत्वाची विकेट या ओव्हरमध्ये शुभमच्या खात्यामध्ये आले. नवीन बॅटर संदेश, कोणता संदेश देईल आता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. अकुट टप्पा शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, अगदी टॉपवर लागलाय बॅटचा, विकेटचं पतन. अजून एक झटका, विकेट क्रमांक 5. दोन विकेट या ओव्हर मध्ये आल्यात शुभमच्या नावावर. विकेट हॅट्रिक चेंडू शुभमचा आणि तो फेस करण्यासाठी नवीन बॅटर रवी आलाय. 33 वर 2 विकेट गेले, धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्येला रेड सिग्नल लावला गेलाय गोलंदाज शुभमच्या माध्यमातून. विकेटची हॅट्रिक होईल का शुभमच्या नावावर. समोर बॅटर रवी, हॅट्रिक चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला होता, बॅट हवेतून फिरली, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, बॉल अगदी खालून विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 वर विकेट गेलेत 5. तिसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार जरूर खर्च केला पण धावा खर्च केल्या 8. 2 विकेट आल्या शुभमच्या खात्यामध्ये. शुभमने या ओव्हरचा विचार केला तर 2 ओव्हर या सामन्यामध्ये वैयक्तिक टाकल्या, त्याच्यामध्ये 18 धावा खर्च करत असताना 3 विकेट मिळून दिले. चांगली गोलंदाजी राहिली शुभमच्या माध्यमातून या सामन्यामध्ये. प्रभावित केलं शुभमने. जास्त वेळ खर्च करू नका, या मॅच नंतर अजून 2 मॅच शिल्लक आहेत आणि मॅचच्या पहिल्या डावामध्ये आपण आहोत. वातावरणामध्ये खूप सारा बदल झालाय, सूर्यप्रकाश कमी आहे, उष्णता थोडीशी वाढली आहे. ज्यावेळेस असं वातावरण निर्माण होतं त्यावेळेस अवकाळी पाऊस येण्याची शक्यता असते आणि त्याची
तशा पद्धतीने वातावरण निर्माण झाले आणि तो पाऊस पडला तर कदाचित क्रिकेट आपण पुढे करू शकतो, परंतु वीटभट्टी उद्योजकांना खूप मोठा धक्का बसत असतो. स्पीडअप करायचंय. नवीन गोलंदाज किरण, स्ट्राईकला देवेन. बॅटिंग लाईन भरपूर आहे असं वाटलं या टीमकडे. एकापेक्षा एक फलंदाज आहेत. देवेन सारखा अजूनही फलंदाज खेळपट्टीवर आहे. किरण देवेनसाठी पहिलाच बॉल, लेन चांगली आहे, यॉर्करचा मारा. अपील केलीये परंतु सहमती नाहीये. असं वाटलं काही सांगण्यासाठी की बॅट खेळपट्टीला क्रीज झाली, कारण का यॉर्कर लेंथ होती. अपील केली. आता पंच काय निर्णय देतील. कटसाठी DRS चा वापर जरी केला तरी ते दाखवणं कठीणच आहे. ऑन फाईल अंपायर जो निर्णय देतील तो आता स्वीकारावा लागेल. सॉफ्ट सिग्नल. DRS सॉफ्ट सिग्नल पहिले आमच्यापर्यंत कळवायचंय. सॉफ्ट सिग्नल काय? नॉट आउट आहे. कोणी चेक केलेलं नाहीये. LBW साठी DRS चा वापर आपण सीझन 6 BPL मध्ये पाहिलं प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. डॉट बॉल. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 33 वर. किरणचं हे षटक, पहिलाच बॉल डॉट. डेव्हिन स्ट्राईक एनवर. पुढचा बॉल यावेळी ऑन साइडला स्विंग करून दिलंय, पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा लांब पल्ल्याचा षटकार देवेनच्या बॅट मधून. त्याच्यानंतर षटकार पलटवार करायला आता देवेनने सुरुवात केली. किरणच्या विपक्षामध्ये हा षटकार पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर, आउट ऑफ स्टंप कदाचित असेल आणि तेच सांगत असताना पंच वाईटचा इशारा केले. एक्स्ट्रा धाव. एक मोठा फटका खर्च झाल्यानंतर थोडीशी दिशा बदलताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. लाईन थोडीशी बाहेर ठेवली. लेन चांगली होती, पुल लेनचा तो बॉल होता. एक्स्ट्रा धाव खर्च होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वर. चांगले टार्गेट सेट झाले. गतीमध्ये परिवर्तन. समोर ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन मध्ये थोडीशी मिसफिल झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची देवेनला. देवेनची विकेट महत्वाची. अखेरकार ती दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. वाह वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली देवेन आणि रवीच्या माध्यमातून. चौथं षटक सुरू आहे आणि देवेनला देखील माहित आहे
नॉन स्ट्राईक एंडवर असलेलं रवी लेख देखील माहिती की देवेंद्र स्ट्राईक एंडवर जास्त बेल राहिलं तर जास्त धाबा येतील. चतुर याने ती धाव पूर्ण केली आहे. धावफलक 42 वर. ओव्हर द विकेटने किरण पुलर लेन मध्ये होता, अपील केली आहे. एलबीडब्ल्यू साठी अपील आहे, परंतु आता निर्णय काय येईल याची देखील वाट पाहावी लागेल. बाद घोषित केले एलबीडब्ल्यूच्या रूपाने. देवनची विकेट. फलंदाज बाद. झटका क्रमांक 6 लागत असताना घ्यायचे. 42 वर 6वा झटका. बॅटिंग लाईन भरपूर होती, परंतु आता बॅटिंग लाईन समाप्त झाली. 6 विकेट गेलेत. 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. जास्त वेळ या मॅच साठी खर्च केला गोलंदाजी करणाऱ्या टीमने. आई सावंड देवी स्पोर्ट्स संघ गोलंदाजी करत असताना राईट अँड ओव्हर द विकेटने किरण फुल टॉच होता, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅक टोरीच्या ऑन साईडला फिरली बॉल हवेत. पॉइंट मध्ये झेल सुटलाय. एक धावाली दुसऱ्या धाबीचा प्रयत्न होतोय आणि आता इथे एक धाव धावून काढली आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. एकच धाव मिळेल. सिंगल धाव येते. धावफलक 43 वर जाऊन पोहोचले. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 25 धाबा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये शुभमने कमबॅक केलं. 2 विकेट 8 धाबा घेतले आणि या ओव्हर मध्ये जरूर किरणने एक षटकार खर्च केला, परंतु विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये आली. देवेंची विकेट देखील किमती होती. रवी स्ट्राईक एंडवर स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. मागचा पाय अगदी टेकवत असताना खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एच आणि विकेटचं पतन. 7वा विकेट. चौथं षटक समाप्त झाले. 4थ्या ओव्हर मध्ये किरणने 2 विकेट घेत असताना 10 धाबा खर्च केल्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आई चावंदा डेवी टीमची धावसंख्या 43 वर. विकेट गेले 7 आणि आता रमेश आणि त्याची साथ देण्यासाठी नवीन बॅटर राज. राजेश नवीन बॅटर 9व्या क्रमांकाचा बॅटर राजेश मैदानाच्या आतमध्ये. स्लॉग ओव्हरची जबाबदारी गोलंदाज अरुण वर दिली गेली. 43 वर 7 विकेट. अरुण आणि त्याच्या समोर बॅटर रमेश.
समोर स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला स्ट्रोक गॅप मधून चाललाय, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय समोर, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलंय परंतु 2 धाबा पूर्ण होतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आपल्या उजवीकडे धावत आला आणि चांगलं अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. शेवटच्या ओव्हरमध्ये मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न नक्कीच होईल परंतु महत्वाचे बॅटर्स बाद झाले, 7 विकेट गेलेत. सुरुवातीला बॅटिंग लाईन चांगली झाली परंतु त्यानंतर या मॅच मध्ये कमबॅक केलं गोलंदाजी करत असताना. दोन्ही गोलंदाजाने प्रभावित केलं आणि त्या स्लॉग ओव्हरची जबाबदारी अरुणवर. यावेळी ऑन साइडला स्विंग करून दिले, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल, जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. सूर मारलाय आणि झेल पकडलाय, विकेटचं पतन. 8वा झटका लागत असताना आई चावंडा देवी टीमला वर 8 विकेट. फलंदाज बाद. रमेशच्या रूपाने विकेट गेली आणि त्याच्यानंतर आता 8 विकेट गेल्यानंतर 10व्या क्रमांकाचा फलंदाज जय. छोटा पॅकेज बडा धमाका करेल का स्लॉग ओव्हर मध्ये? भावेश जोशी यांच्या माध्यमातून 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी दिले जातील जयला. 4 बॉल अजूनही शेष आहेत. टार्गेट चांगले सेट झाले परंतु 8 विकेट देखील गमावलेत. यावेळेस फुल होतो ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला बॅटची कडा बाहेरची आणि गलीमधून जात असताना सिंगल येते. 46 लॉस ऑफ द 8 विकेट. यानंतर होणारा सामना योगेश इलेव्हन आणि त्यांच्या विपक्षामध्ये लक्ष्मण स्पोर्ट. आपण दोन्ही कॅप्टन विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. स्ट्राइकला रवी ओव्हर पिच समोर उडवलाय, डाऊन द ग्राउंड हा चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा कडक षटकार. राजेशच्या बॅट मधून षटकार आला. किचन मध्ये मिक्सर आणि स्लॉग ओव्हर मध्ये सिक्सर. तो सिक्सर पाहायला मिळाला. सिट्टी वाचवली आहे आणि शेवटच्या ओव्हर मध्ये क्रॉस बॅटमॅन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची अतली कडा स्टंपवर जाऊन अदलला बॉल परंतु बेल्स पडलेली नाहीये. सिंगल दाबीतीये. धावफलक 53 वर. जरूर 8 विकेट गमावल्यात परंतु टार्गेट चांगले सेट केले बॅटिंग करत असताना. आई चावंडा देवी टीमच्या माध्यमातून शेवटचा बॉल जयसाठी. समोर अरुण. यावेळेस उडवला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, गॅप मधून चेंडू जाईल वन बाउंस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय, कडक शॉट. ओव्हरची समाप्ती आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आई चावंडा देवी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57 वर आणि जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता. आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये. योगेश इलेव्हन आणि लक्ष्मण स्पोर्ट यांच्यामध्ये नाणेफेक होईल. योगेश इलेव्हन आणि लक्ष्मण स्पोर्ट टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये यायचे. मॅच क्रमांक 7 आपण नाणेफेक करतो. हिरा आर्टचे प्रोप्रायटर हिरामन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. त्यांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये यायचे. त्याचबरोबर
हिराटचे प्रोप्रायटर हिरामन पाटील यांचे शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एक कॉईन आपण पाहू शकता, एकीकडे एपीएल आणि दुसरीकडे आमनी प्रीमियर लीग. चॉकलेट बॉय हर्षू देखील टॉच बॉक्स मध्ये जोडले जातात, त्यांचं देखील स्वागत. कॉल असेल योगेश 11 टीमचा कॉल असेल. आमने प्रीमियर लीग असा कॉल आहे. एपीएल आलंय. लक्ष्मण स्पोर्ट ने नाणेफेक जिंकले. विजेत्या कॅप्टनला आपण करण केनी यांनी पुरस्कृत केले थंड पेय आणि त्याचबरोबर दुसऱ्या कॅप्टनला देखील थंड पेय आपण देणार आहोत. मान्यवरांचे आभार. थोडीशी आपण करूया थोडक्यात चर्चा. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग स्वीकारल्याच्या मागचं विशेष कारण काय? सगळे फलंदाज टचमध्ये आहेत. टचमध्ये बॅटर आहेत. किती स्कोर बनवण्याचा प्रयत्न असेल? 40+. तुम्हाला देखील शुभेच्छा. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंग करणार होतो. गोलंदाजी करायचे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि किती धावा जर रोखल्या तर त्या धावा चेस होतील दुसऱ्या डावामध्ये? 40 ते 45 रोखण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे गोलंदाजी चांगले आहे, यांच्याकडे फलंदाजी चांगले आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. हां. दोन्ही कॅप्टनला आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून खूप सारे शुभेच्छा. नाणेफेक झाले. टॉस जिंकून लक्ष्मण स्पोर्ट टीमच्या कॅप्टनने बॅटिंग करण्याचा निर्णय योगेश 11च्या विपक्षामध्ये घेतले. या मॅचचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पुढील सामन्यामध्ये ऐकवलं जाईलच. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जाऊया, जिथे दुसऱ्या डावाचा खेळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सहयोगी समालोचक उपस्थित आहेत. मिस्टर जगदीश तारमले, थँक्यू सो मच. जगदीश सर कराल तुम्ही? कठीण आहे का 4 बदला ना? चला मॅच सुरू करा. 58 धावा संख्येचं टार्गेट आहे मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. आमने प्रीमियर लीग 2025 उपस्थित सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. अरुण आणि त्याच्या समवेत फलंदाज हॅलो अरुण आणि त्याच्या समवेत फलंदाज आपल्याला संकेत आणि अरुण जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल खंडू आहे. खंडूचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग चेस होती, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा संकेतच्या पॅक मधून आपल्याला पाहायला मिळतात. श्रीगणेश होत असताना यावेळी बॅटिंग करणाऱ्या टीमचा धावा संख्या 2. यानंतर आजच्या दिवसातली 7वी मॅच योगेश 11 आणि लक्ष्मण स्पोर्ट्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर स्पीडअप करायचं आहे, कारण सध्या थंडीचा सीझन सुरू आहे, लवकर अंधार पडतो. त्यामुळे अजूनही या मॅच नंतर 2 मॅच आपल्याला कंप्लीट करण्यासाठी आपल्याला वेळेचं सहकार्य आवश्यक आहे. मिडॉनच्या वरून खेळला आहे. डीपमध्ये लॉंगॉनला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग. इथे देखील 2 धावा. धावा संख्या 4. स्कोर कार्डवर 58 धावा संख्येची आवश्यकता. आई साऊंडा देवी संघ पहिला सामना गमावलाय. पहिला सामना नक्कीच गमावला, परंतु हा सामना जिंकण्यासाठी संघर्ष सुरू आहे. चांगली टोटल त्यांनी स्कोर कार्डवर उभारली 5 ओव्हरमध्ये. फुल लेन्सचा बॉल आहे, ऑन साइडला टर्न केला. मिडॉनला खेळाडू आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल तिथे आपण पाहताय. एक सिंगल घेतली संकेतनं. धावत संख्या स्कोर कार्डवर 5. 58चं टार्गेट आहे.
खंडू हॉर्न साइडला पुल केला, हाफ ट्रॅकर पाठवला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं अरुणच्या बॅटमधनं हा दिमागदार चौकार. चौकाराला टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते ते 9 धावा स्कोर बोर्डवर. खंडू बॅटिंग मध्ये अप्रतिम कामगिरी केली पहिल्या इनिंग मध्ये. 18 धावांचं एक महत्वपूर्ण योगदान आपल्या टीमसाठी दिलं. आता गोलंदाजी करता सध्या पहिलं षटक. फुल टॉस होता, प्रॉपर इथं बॅटवर संपर्क होऊ शकला नाही, दिशा थोडीशी खराब होती. अंपायर वाईट बॉल घोषित करतात. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड मध्ये होईल. 8 धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर 10 आपल्याला पाहायला मिळते. 10 रन्स ऑन बोर्ड. दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करत असताना आमने प्रीमियर लीग 2026 पर्व 6. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहताय. दैदिप्यमान आयोजन आणि या आयोजनाला सलामी देणारा एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज अरुणच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. ऑफला सिक्सर. सिक्सर आलाय. धावसंख्या 6 न फ्लाय होत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला 20 पाहायला मिळते. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा स्कोर कार्डवर. पहिलं षटक भरपूर महागडं ठरलंय. गोलंदाज खंडू याचं एकंदरीत टार्गेट 58चं आणि अतिशय चांगली सुरुवात. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात सध्या आपण पाहताय. फलंदाज संकेत आणि अरुण या दोन्ही जोडीच्या माध्यमातून पाहायला मिळत्या. जास्त वेळ घेऊ नका. 2 सामने कव्हर होणं अत्यंत आवश्यक आहे आजच्या दिवसामध्ये. परंतु एकंदरीत विचार केला तर सध्या हवामान दमट आहे. लवकर अंधार पडण्याची शक्यता आहे आणि 2 मॅच कव्हर करणं थोडंसं संघर्षात्मक जरूर असेल. परंतु तुम्ही सहकार्य करा प्लीज. 2 मॅचेस आपल्याला कव्हर करण्याचा प्रयत्न नक्कीच राहील. शुभागमन झालं या ठिकाणी. आदरणीय संदेश केणे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे आपलं. संदेश केणे या आपण व्यासपीठावर. पहिली ओव्हर कंप्लीट झाली. सेकंड ओव्हर मध्ये देवेंद्र गोलंदाजीसाठी. चला वेळ घेऊ नका, मॅच सुरू करा. पहिल्या ओव्हर मध्ये 20 टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रताप स्पोर्ट्स संघ. देवेंद्रला सेकंड ओव्हर मध्ये. अरुण संकेत जोडीनं आक्रमक आणि आश्वासक सुरुवात करून दिली आहे. फ्लाइंग स्टार्ट दोघांच्या माध्यमातून. फुललेनचा बॉल आहे. अपील भरपूर लाऊड पाहायला मिळाली. पंच सहमत नाहीये, दर्शवतायत की उजवेष्टी सोडून जाणारा बॉल होता हा. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. एक सिंगल कंप्लीट केली त्या ठिकाणी. धावसंख्या 21. हो अवे फ्रॉम द बॉडी. जबरदस्त फटका पॉइंटच्या डोक्यावरून. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा बॉल पाठवलाय. चौका. अरुण मैदानाच्या आतमध्ये दिमागदार कामगिरी करतोय. त्याच्या बॅटमधनं आलेला हा तिसरा चौकार आहे. एक सिक्सर आपण पाहिला. एकंदरीत
18 धावसंख्येवर तो खेळतोय. आक्रमक इनिंग सध्या त्याने साकारली. टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते ते 25 ऑन बोर्ड आणि दोन्ही पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगला लाभ उठवलाय. यावेळी देखील फटका टर्न केलाय गॅप मध्ये. लॉंग चेस आहे खेळाडूला. बॉल चाललाय वन्स अगेन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. लास्ट मोमेंटला बॉलला ढकललाय. सिंगलच धाव दिली जाईल. सिंगलच या आधी देखील सिंगलच दिली होती. व्हाईट बॉल आला. धावसंख्या एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27 धावा. 27 रन्स ऑन बोर्ड. चला मॅच सुरू करा लवकर. 3 बॉलचा खेळ झालाय. 27 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. 58चं टार्गेट आहे. लोवर फुल टॉस ऑन साइड टल गेलाय. दुसरी धाव कंप्लीट करत असताना यशस्वीरित्या. दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जोडीनं. धावसंख्या 29. चांगली टोटल उभारली. अजून 29 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांचा अतिशय योग्य लाभ इथे उठवत असताना संकेत आणि अरुण ही जोडी. प्लीज थोडंसं फास्ट खेळा बॅटर्स. आपण देखील वेळेच्या माध्यमातून सहकार्य करा. आमने प्रीमियर लीग 8 संघ या स्पर्धेच्या वतीने आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. 8 संघ मालक. सातत्यानं वॉर्निंग मी देतोय प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक टीमला, दोन्ही संघांना प्लीज विनंती करतोय की वेळेच्या माध्यमातून सहकार्य करा. सातत्यानं वारंवार आम्ही समालोचनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतो. एक सिंगल इथे मिळते. धावसंख्या 30 रन्स ऑन बोर्ड. विजयासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता. एक बॉलचा काही शिल्लक आहे सेकंड ओव्हर मध्ये. अतिशय चांगला पॉवर प्लेचा लाभ इथे उठवलाय दोन्ही फलंदाजांनी. प्रताप 11 संघ त्यांच्या विपक्षामध्ये आई शुभागमन होते आदरणीय उद्योगपती किरणजी जोशी साहेब, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजला एक सायकल पुरस्कृत केली गेली आहे. त्यांचं या ठिकाणी शुभागमन. मनपूर्वक हार्दिक सरसे स्वागत आहे. आपण व्यासपीठावर आपलं आम्ही मनस्वी स्वागत करतो. 2 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या 31. लवकर तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स असतं दादा. चला प्लीज इमिडिएट फिल्डिंग सेट करा आणि गोलंदाजी मार्कवर लगेच गोलंदाज घेऊन या. आणि ड्रिंक्स बॅग घेतला, त्याच्यामुळे तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स बॅग दिला जाणार नाहीये. चला मॅच सुरू करा. 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या 31. विजयासाठी 18 बॉल 27 ची आवश्यकता या मॅच मध्ये.
प्रवीणजी गेणे यांचं शुभागमन झालं. आपलं नियोजन समितीच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो या आपण व्यासपीठावर. 18 बॉल 27. यानंतर डायरेक्ट पेनल्टी दिली जाईल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. वारंवार सातत्यानं सूचना दिल्या जाणार नाहीयेत. राजेश 18 बॉल 27 आवश्यकता. गोलंदाजीसाठी गोलंदाज राजेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून मारलेला फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप. भरपूर महत्वाचे असतात कॅचेस क्रिकेटमध्ये. क्रुशियल मोमेंटला झेल पकडणं अत्यंत आवश्यक असतं. ज्यावेळी तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडूचा झेल सोडता त्यानंतर त्याने केलेला विध्वंस नेहमीच तुमच्या जखमेवर बीट चोळण्याचं काम करत असतो. ते झेल सोडलाय अरुणचा, ज्यानं चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. यावेळी लॉंग ऑनला कॅप भरपूर मोठा आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात आणि लास्ट मोमेंटला बॉल आतमध्ये अडवण्यात यश आलंय. किती धावा धावला पंच? 3 2 3 ना. येस, थँक्यू. 3 रन कंप्लीट केला पूर्ण. फटका चांगला. अरुणाला स्ट्राईक केला, त्याचा झेल सोडला आणि झेल सोडल्यानंतर काय होतं मैदानाच्या मी त्याने दाखवून दिलंय. मिड विकेटला फेकला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. APL सिक्सर. फोर्टी 41 रन्स ऑन बोर्ड. विजयासाठी आता 17 धावांची फक्त आवश्यकता. जबरदस्त रनचेस आपल्याला पाहायला मिळत आहे या मॅच मध्ये. चला मॅच सुरू करा. वन्स अगेन अनादर ब्लास्ट, अनादर ह्यूज हिट. बॉलला पाठवलंय यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सलगचा दुसरा अरुणच्या बॅटमधनं सिक्सर. विजयाच्या समीप सध्या संघ पाहायला मिळतोय. हा फटका देखील चांगला आहे. कॅप मध्ये बॉल 1 बाउन्स ओव्हर द रो निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 52. विजयासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. अरुणचा झेल सोडल्यानंतर त्याने 2 सिक्सर 1 चौकार लगावलाय. 9 बॉलचा सामना त्याने केलाय. 36 धावसंख्येवर तो खेळतोय आणि हा फटका मिसटायमिंग आहे. भरपूर उंच गेलाय हवेमध्ये. झेलची शक्यता आणि इथे आपण पाहताय
चौकार गेलाय, कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. धावसंख्या 56 आणि 2 धावांची फक्त आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. वन साइडेड हा सामना विजयाच्या दिशेनं संघ प्रताप 11 पाहायला मिळतो. चला लगेचच, चला गोलंदाज या लवकर. दिलाय मध्ये शिवा तो म्यूट करतो माईक नाही. हा जबरदस्त बॉल आहे, डॉट आलाय. पहिला बॉल डॉट, दीपेश आहे. 2 धावांची फक्त आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच इमिडिएटली मैदानाच्या मध्ये उतरायचं आहे फिल्डिंग करणारा संघ. हवेमध्ये बॉल, 1 रन तिथे मिळते. स्कोर इज लेवल. 1 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. विदाउट विकेट रन चेसिंग सध्या आपण पाहताय प्रताप 11 संघ. हा फुल टॉस होता, हा देखील डॉट आहे. 1 रन साठी सध्या आपण पाहताय. हे 4थं षटक, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 3 बॉल डॉट आपण पाहिलेत. 3 बॉल अजून 1 ओव्हर बाकी बाबा. अजून 1 डॉट बॉल आहे, नाही यावे मागे गेला बॉल आणि सामना इथे जिंकलाय प्रताप 11. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम प्रताप 11. हार्ड लक आई सौंदरदेवी स्पोर्ट्स संघ. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा नो डाऊट अरुण, ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली. बॉल त्याने फेस केले. किती बॉल किती 12 बॉल मध्ये 41 धावा करणारा अरुण ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कॅच ऑफ द मॅच विशाल यायचंय. विशाल कॅच ऑफ द मॅच, अरुण मॅन ऑफ द मॅच. आणि पराभूत झालेल्या संघाचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू खंडू, ज्यानं 18 धावा बनवल्या बॅटिंग करत असताना.